नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत माता पालक गट याचा आठवडा क्रमांक 1 चे लेखन किंवा नोंद कशी ठेवावी या संदर्भात आपण पाहिलेले आहे. आजच्या या व्हिडिओत आपण आठवडा क्रमांक 2 जून 2025 मध्ये जो आपण प्रत्येक सोमवारी आयडियल व्हिडिओ येतो आणि त्यानुसार माता पालकांची आपण बैठक घेत असतो, त्याचे अहवाल लेखन किंवा त्याची नोंद दप्तरी कशी ठेवावी या संदर्भात या व्हिडिओ जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपणास जर या निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत माता पालक गटाची जर या नोंदीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जे लिंक दिली आहे त्याच्यावरून आपण हे प्राप्त करू शकता. या ठिकाणी दुसरा आठवडा आहे. या ठिकाणी थोडक्यात प्रस्तावना या पद्धतीने करून घ्यायची आहे. दिनांक 30 जून 2025 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता 1ली ते 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील दुसरा आठवडा मासिक सभा म्हणजेच दुसरा आठवडा यामधली बैठक घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. चला आजची बैठक सुरू करूया. ठिपके जोडून फुलांचे चित्र कसे काढायचे, मुलांनी कसे केले, त्यांचे अनुभव प्रत्येक मातेने शेअर करा. आणि हो, तुम्ही यूट्यूबवर तुमच्या मुलांसाठी त्यांची आवडती गाणी, कथा शोधू शकलात का? मला तुमचा अनुभव सांगा. या पद्धतीने थोडक्यात पुनरावृत्ती करून घ्यायची आहे. या ठिकाणी दुसरा आठवडा तारीख या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहे. या ठिकाणी पहिली कृती आहे करून पाहूया. आज आपण पाण्याचा वापर करून क्रियाकृती करून पाहूया. चित्रात दाखवल्याप्रमाणे पाण्याने भरलेले भांडे घ्या. आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या काही वस्तू घ्या. आता प्रत्येक मातेने आपल्या हातात एक वस्तू घेऊन ती वस्तू पाण्यात बुडेल की तरंगेल हे सांगावे. यानंतर ती वस्तू पाण्यात टाका. आता मातेने पाण्यात बुडवणाऱ्या वस्तू आणि पाण्यात तरंगणाऱ्या वस्तूंची यादी बनवा आणि शेवटी वाचून दाखवा. याप्रमाणे करून पाहण्यात आले. दुसरी कृती या ठिकाणी आहे काही नवीन शिकूया. आजच्या व्हिडिओ क्रमांक 2 नुसार माता पालक गटातील महिलांना शिकवण्यात आले. आज आपण QR कोड वापरायला शिकूया. तुम्ही पाहिलं असेल की आपण आमच्या प्रत्येक आयडिया कार्डवर QR कोड पाहत होतात. हा कोड आपण मुलांच्या पुस्तकामध्ये आणि आजकाल दुकानात व भाजीपाला गाड्यांवर देखील पाहतो. त्यांचे उपयोग काय आहेत या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया. आता आपण मोबाईलच्या मदतीने QR कोड कसा स्कॅन करायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन आजच्या बैठकीत करण्यात आले व मातांना QR कोडचा वापर देखील करण्यास शिकवण्यात आला. पुढील कृती आहे कृती क्रमांक 3. घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया. यामध्ये मुलांना कागदावर दाखवल्याप्रमाणे सर्वप्रथम मुलाला कागदावर स्वतःचे नाव लिहायला सांगा. सर्वात मोठे चित्र कोणते? सर्वात मोठ्या चित्राला लाल रंग देण्यास सांगा. सर्वात लहान चित्र कोणते आहे ते हिरव्या रंगाने भरण्यास सांगा. मुलांनी केलेल्या वर्कशीट तुमच्याकडे ठेवा. पुढील आठवड्याच्या मीटिंगला येताना सोबत आणा. मुलाला वर्कशीट कशी वाटली, त्याला आनंद झाला का याचा अनुभव पुढील सभेत सांगा. या पद्धतीने जून मधील दुसरा आठवडा याचे देखील आपण लेखन पाहिलेले आहे. मित्रांनो, आपल्यास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.